वीणा बोल ग. आई, कुमारिका पूजनाची सगळी तयारी झाली. आज तुमच्याशिवाय पहिल्यांदाच सगळी तयारी मी एकटीने केलीये. तुमची खूप आठवण येते. हो ना ग, मला पण आठवण येतेच आहे. खरं सांगू का, मनाने तिथेच आहे मी अजून. ती सगळी तयारी, तो छान छान स्वयंपाक आणि तो फस्त करायला येणाऱ्या आपल्या परिसरातल्या गोड गोड छोट्या छोट्या मुली. बरं मला सांग, आमंत्रण दिलंयस ना सगळ्यांना? हो आई. छान तयारी कर हो. खरं सांगू का, आता इथे सासूबाईंची तब्येत, जानूची तब्येत म्हणून नाही ग येता येते. तेही खरंच आहे म्हणा, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, मी अगदी व्यवस्थित करेन सगळं आई. अगं तू असताना काळजी नाहीच करत मी. तू आहेस म्हणून तर इथे निवांत थांबले आहे मी. सगळं नीट कर हा. आणि हे बघ, कार्यक्रम आटपला की मला फोन कर. ठेवते हा. वीणा, वीणा माझा डब्बा. हे काय आहे सगळं? अहो, आज घरात कुमारिका पूजन आहे ना, त्याची सगळी तयारी सुरू आहे. अरे बापरे, एवढी सगळी तयारी? काय आहे सगळे महागातले ब्लाउज पीस, हे नेल पेंट, चांदीचे दागिने, हे सगळं कोणी आणलं? अहो कुणी काय, मीच आणलंय. अगं डोकं बिकं फिरलंय का तुझं? पैसे काय झाडाला लागतात? किती खर्च झाला या सगळ्याला? हा, तुमच्या पाया पडते. आज अष्टमी आहे. अष्टमीला आपल्या घरी कुमारिका पूजन होत असतं दरवर्षी, हे माहितीये ना तुम्हाला. आता त्याच्यावरनं आरडाओरडा नको. मुलींना बोलवलंय मी, येतील थोड्या वेळात. मला परत आता आज घरात क्लेश नको. प्लीज शांताने. दरवर्षी हा सगळा खर्च आहे ना आई करते. या वर्षी तू कोणाच्या परवानगीने एवढा सगळा खर्च केलास? माझ्याकडे काय पैशांची फॅक्टरी आहे? पैशांवरनं तर तुम्ही काही बोलूच नका. या सगळ्या तयारीला बाबांनी पैसे दिले. बाबांनी एवढे पैसे? चांदीचा भाव माहितीये का तुला? हा, पदरचे घातले मी थोडे त्या. तुझ्याकडे आले कुठून पैसे? हा, मी दिलेल्या पैशांपैकीच असतील ना, मग ते माझेच पैसे झाले. कळलं ना? आणि त्या पैशांवर माझाच हक्क आहे. आणि माझे पैसे माझ्या परवानगीशिवाय अजिबात खर्च करायचे नाहीत. कळलं ना? कसली परवानगी हो? काय परवानगी लावलंय? बायको आहे ना मी तुमची. लग्न करून आली आहे तुमच्या सोबत या घरात मी. तुमच्या पैशांवर तुमचा जेवढा हक्क आहे ना, तेवढाच माझाही आहे. आणि कुठल्या अशा वाईट गोष्टींवर पैसा खर्च केलाय मी? गोष्ट चांगली का वाईट ते मी ठरवणार. उगाच स्वतःची अक्कल पाजळू नको. कळलं ना? एवढूशा गोष्टीवरनं केवढं बोलताय तुम्ही मला? दरवर्षी आपल्याकडे कुमारिका पूजन घालण्याची पद्धत आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला. मग त्याच्यावरनं एवढं ऐकवताय तुम्ही मला? आणि तुमच्या पैशातनं असा कुठला वायफळ खर्च करतेय मी? मैत्रिणींसोबत पार्ट्या करतेय का कुठे 5 स्टारला जेवायला जातेय मी? केला मी खर्च. वाटलं मला 2 क्षण आनंदाचे घालवावे, केला खर्च. काय बिघडलं? मग आता काय दुःखात आहेस तू? कायम आपला तिरकाच बोलायचं. तिरक नाही, सरळ बोलतोय मी. तिरक तू बोलतेस आणि उगाच आरडाओरडा करतेस. आरडाओरडा मी नाही, आरडाओरडा तुम्ही करताय. किती ओरडताय? कायम घरात अशांतता पसरवायची, आदळआपट करायची, थोडा मोठ्यांना उलटा सुलटा बोलवायचा. पैसा 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 करत आंधळे झालात. अहो, पैशापायी घरात चोरी केली तुम्ही. तोंड सांभाळून बोलत जा. कळलं? थोडं लागलंय तुम्हाला. खरंच इतकं काही नाही लागलंय मला. मॅडम मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. थांबा एक मिनिट. थांबा ना जरा थोडं. लागलं नव्हतं ना तुम्हाला? ते काही नाही मॅडम. हाताला मलम लावून झाल्यानंतर मी पायाला सुद्धा मलम लावणार. नाही काही झालंय मला खरंच. एवढं काही मॅडम आहोत तुम्ही एवढा अनवाणी फिरत होता सकाळपासून. मला शोधता इतकं. तर मला जेव्हा लागतं तेव्हा तुम्ही काळजी घेता ना माझी. तर आता मी सुद्धा घेणार आहे. आणि मॅडम आज मला जितका अभिमान वाटतो ना तुमचा, तितकं टेन्शन सुद्धा आलं होतं. मॅडम तुम्हाला काही झालं असतं म्हणजे. मला सिद्धिराज मित्रांबरोबर जातोय असं सांगून कुठेतरी गायब झाला होतात तुम्ही. हो, रात्रभरी खोली खायला उठली होती मला. त्यात सकाळी पूजा होती, पूजेलाही तुम्ही आला नाही. असे कसे गायब झाला तो तुम्ही? आणि काय काय सहन करायला लागलं असेल तुम्हाला. तिथे तुम्हाला खायलाही दिलं नसेल, किती त्रास दिला असेल त्यांनी तुम्हाला. आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला टेन्शन आलं होतं. मी ना आता यापुढे अशी वेळच येऊ देणार नाहीये. सिद्धिराज, आता मी काय सांगते ना ते नीट ऐका.
इथून पुढे मी तुम्हाला फोन केला की फोन उचलायचा, किंवा किमान फोन उचलून सांगायचं तरी मला की मी बिझी आहे म्हणून. आणि मी जर का फोन नाही ना केला तर तुम्ही स्वतःहून मला फोन करायचा. गाडी हळू चालवायची आणि गाडी चालवताना फोनवर अजिबात बोलायचं नाही. आणि इथून पुढे ना एकट्यानं कुठेही जायचं नाही. समाजसेवा करायला जात असाल तर मित्रांना बरोबर घेऊन जायचं आणि गायब व्हायचं नाही बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेवर जेवायचं, स्वतःची काळजी घ्यायची. तुम्हाला काही झालं ना तर काही नाही. मी जे बजावलंय ना ते नीट लक्षात ठेवा. काळजी घ्यायची स्वतःची. मॅडम तुमच्या लक्षात येत आहे का की तुम्ही एका बायको सारखं बोलताय वागताय माझ्याशी? मग मी नाहीये का तुमची बायको? मॅडम हा ठीक आहे. आता उगाच मला म्हणू नका तुमची गाडी इकडे चाललीये तिकडे चाललीये वगैरे काही बोलू नका. लांबरी काही सुचतंय काय ग तुला? कशी अत्तर घडवायची या बाईला? नाही बाई आता खूपच डोई जड होत चाललेली आहे. बघितलंच ना, आपल्या घरातले एक एक माणूस खिशात घालत चालले. लवकरात लवकर ह्याच्यावरती हालचाल केलीच पाहिजे, नाहीतर या आपल्या डोक्यावर मिरे वाटायला सुरुवात करेल निलांबरी. आजी, दरवर्षीप्रमाणे यावर्षी घागर फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे ना? त्याचा इथं काय संबंध? आजी, त्याचा संबंध आपण जोडला तर? निलांबरी, मानलं तुझ्या डोक्याला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला जे काही करायचंय ते अत्यंत व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडलं पाहिजे. घागर फुंकण्याच्या त्या कार्यक्रमात आपल्याला हवं तेच घडायला पाहिजे आणि आपल्याला हवा तोच परिणाम व्हायला पाहिजे. आजी, त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका. आता तुम्ही बघाच सगळे फासे कसे पलटवते मी. बघूच ती भावना या घरात कशी राहते.